प्रत्येक रविवारी आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगरच्या आगडगाव इथल्या श्री काळ भैरव मंदिरामध्ये आज तब्बल 7,000 लिटर आमरस, धोंडे जेवण आणि पुरणपोळीचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय। अधिक मासाला सुरुवात झाल्यामुळे घराघरामध्ये जावई लेकींना धोंड्याच्या जेवणासाठी आमंत्रित करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे अधिक मास आणि रविवारचा योग साधून कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने तब्बल 500 जावयांसह 20,000 भाविकांसाठी धोंडे जेवण हे बनवण्यात आलंय। आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये आज जे आहे आमरसाचा बेत असल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदू धर्मामध्ये 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि या अधिक मासामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की जावयांना धोंडे खाऊ घालतात आणि मग हे धोंडे खाऊ घालतात। त्या धोंड्याचा पहिलाच दिवस या ठिकाणी अधिक मासाची सुरुवात होते आणि आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानने असं ठरवलं की पहिल्याच दिवशी आपल्याला इथं धोंड्याचं देवण द्यायचं। परंतु उन्हाळ्याचा सीझन संपत चाललाय आणि म्हणून आंब्याचा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी आमरस देत असतो। म्हणून दोन्ही एकत्र दुग्ध शर्करा योग या पद्धतीने आपण पुरणपोळी बरोबर धोंडे आणि त्याचबरोबर आमरस अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं। या आमरसासाठी या ठिकाणी जवळजवळ आपण 3,500 किलो आंबे आणले। आंबे आणल्यानंतर आज या ठिकाणी जो रस तयार झाला जवळजवळ मोठमोठे पातेले जर धरले तर 17 ते 18 पातेले या ठिकाणी तयार आहेत आणि 18 पातेले तयार आहेत। जवळजवळ हा 20 ते 22 हजारांना पुरेल एवढा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हे कालभैरवनाथ देवस्थानचं अन्नदान म्हटलं की यांच्यात जसं म्हणतात ना एखाद्या माणसाला एखादा कार्य करायचं की त्याच्या अंगात येतं, तसं आमच्याही असं कार्य करायचं म्हटलं ना अंगात आल्यासारखं होतं आणि उत्साह वाढतो। त्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। एकूण जर बघितलं तर जवळपास 3,000 आंब्यांचा रस जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि 500हून अधिक जे जावई आहेत त्यांना धोंड्याचं जेवण आणि महाप्रसाद जो आहे तर तो भाविकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, आगडगाव, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.